Kingdom 3 Fungi. Take a moist piece of bread or bhakri and keep it in a container with a lid for 2 to 3 days. After 2 to 3 days, a fine cotton thread like tuft is found growing on the surface of the bread. Prepare a temporary mount of the few threads from this culture and observe it under the microscope. तर विद्यार्थ्यांनो, विटाकरच्या 5 किंगडममधला जो तिसरा किंगडम आहे तो म्हणजे फंगाय. तर विटाकर गेव अस 5 किंगडम क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. किंगडम फर्स्ट मोनेरा, सेकंड किंगडम प्रोटिस्टा, नंतर आपला तिसरा जो किंगडम आहे तो म्हणजे फंगाय. तर फंगायमधल्या ऑर्गॅनिझम्सचा ऑब्झर्वेशन करण्यासाठी किंवा त्याचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला ब्रेड किंवा भाकरीचा एक मॉइस्ट पीस एका कंटेनरमध्ये लीड लावून म्हणजे झाकण लावून 2 ते 3 दिवसासाठी ठेवायचं आहे. आफ्टर 2 to 3 days फाईन कॉटन थ्रेड लाईक टफ्ट इज फाउंड ऑन ग्रोईंग ऑन दी सरफेस ऑफ ब्रेड. तर त्या ब्रेडच्या तुकड्यावरती आपल्याला 2 ते 3 दिवसानंतर एक बुरशीजन्य पदार्थाची वाढ झालेली दिसून येते. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट. या बुरशीचे 2-3 थ्रेड्स घेऊन त्याला मायक्रोस्कोप खाली आपल्याला ऑब्झर्व करायचे. Here this type of the structure we will observe under the microscope. This is the long thread like structure which is known as hyphae. Sporangiophore, this is known as sporangiophore. This is sporangium in which the spores are present, and these are the hyphae. So what are the characteristics of the organisms belongs to the fungi? These are non-green eukaryotic and heterotrophic organisms. These organisms are non-green because they lack the chlorophyll. Then eukaryotic, made up of eukaryotic cells, and heterotrophic, that means their mode of nutrition, they depends on the other for their nutrition. So these are heterotrophic organisms. Second, most of they are saprotrophs. Saprotrophs means they depends on the decaying ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे जे सडलेले कुजलेले पदार्थ त्यावरती जगणारे हे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामुळे ते सॅप्रोट्रॉप्स म्हणतात. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. दिअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. तर या प्लांटी किंगडमप्रमाणेच या कवकांमध्ये सुद्धा, या फंगायमध्ये सुद्धा सेल वॉल असतो आणि हा सेल वॉल सेल्युलोजपासून कॉम्प्लेक्स शुगर दॅट मीन्स कायटिनपासून तो तयार झालेला असतो. Then 4 number, some fungi are thread-like. Many nuclei are present in the cytoplasm. Example, Baker's yeast, Aspergillus, fungus on corn, Penicillium, mushroom. All these are the different varieties of fungi. Though many systems of classification are introduced after the Whitaker's, his 5 kingdom system is widely accepted. विटाकरच्या क्लासिफिकेशन नंतर नंबर ऑफ सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इंट्रोड्यूस झाल्या, परंतु विटाकरच्या 5 किंगडम क्लासिफिकेशन हे वाईडली ॲक्सेप्ट करण्यात आलं.